टाकलेला आहे। डोंबिवलीमध्ये कंपनी मालकाविरोधात आता गुन्हा दाखल झालेला आहे। आत्ताच्या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। मालती आणि मलय मेहता यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। डोंबिवलीत कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट आपण पाहतोय। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते। एमआयडीसी मध्ये काल डोंबिवली एमआयडीसी स्फोट झाला होता आणि याच घटनेनंतर आपण आता पाहतोय की मालकाविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। आणि काल जेव्हा हा स्फोट झाला तेव्हाची दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहत आहात। एमआयडीसी मध्ये केमिकल कंपनीमध्ये स्फोट झाला आणि अजूनही खरं तर काही जण या ठिकाणी अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। सध्या मृतांचा आकडा हा 8 वर आहे तर 64 जण जखमी झालेले आहेत। हा स्फोट किती भयावह होता आपण एकीकडे कालच्या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, तर दुसरीकडे अग्निशमन दलाने अथक प्रयत्न केल्यानंतर आता आग आटोक्यात आलेली आहे। मात्र बचाव कार्य अद्यापही सुरू आहे। आणखीनही काही जण या केमिकल कंपनीमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आणि याच महत्त्वाच्या घटनेसंदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित देशमुख यांच्याकडून। अभिजित, आपण पाहतोय काल डोंबिवलीमध्ये केमिकल कंपनीत स्फोट झाला, बचाव कार्य आता कशा पद्धतीने सुरू आहे, सध्याचे नेमके काय अपडेट्स आहेत? अतिशय भीषण असा हा कालचा स्फोट होता। आपण आत्ता त्या कंपनीच्या आवारातच आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकतो की अजूनही जे कालपासून काही लोक बेपत्ता आहेत। खरं तर या दुर्घटनेमध्ये 64 जण जखमी झालेत। आत्तापर्यंत मृतांचा आकडा 8 वर गेला आहे। अजूनही काही कर्मचारी बेपत्ता असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। काही कर्मचारी या कंपनीच्या ढिगाऱ्याखाली अडकले गेल्याचं देखील बोललं जातं। या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभाग NDRFचं सर्च ऑपरेशन काही वेळातच या ठिकाणी सुरू आहेत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मृतांचे जे बेपत्ता नातेवाईकांचे जे नागरिकांचे जे नातेवाईक आहेत ते नातेवाईक या ठिकाणी आलेत, ते शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत। खरं तर काल दुपारपासूनच हे नातेवाईक जसे त्यांना ही स्फोटाची बातमी कळाली तेव्हापासून या ठिकाणी येऊन बसलेत। मात्र शासकीय यंत्रणा त्यांना काय माहिती देते, आपल्या नातेवाईकांची काय माहिती मिळते का, याकडे आता ही लोक डोळे लावून बसलेले आहेत। आपल्यासोबत आता सध्या जो बेपत्ता कर्मचारी आहे त्याचे नातेवाईक देखील आहेत। सर, आप नाम क्या है दादा आपका? विवेक कुमार राजपूत। क्या किसके लिए आए आप यहाँ पे? कोई बड़े भाई यहाँ काम करते थे W230 में। कब आए थे सुबह काम पे? 8 बजे वो आए थे और 1:30 बजे ये विस्फोट हुआ। अभी तक उनका पता नहीं चला और रेस्क्यू टीम वालों ने भी खोजबीन अभी तक कुछ किया नहीं। मैं पूरा अभी क्या कहना है उनका? अभी वो लोग बोलते हैं कि मैं कोशिश कर रहा हूँ निकालने का, अभी तक तो कुछ भी कोशिश रात से यहाँ पर ही हो? हाँ, पूरी रात इधर ही हूँ मैं। 1:30-2 बजे से मैं इधर ही, कल दोपहर 2 बजे से, और पूरी रात इधर ही हो गई मेरे को अभी। एकंदरीतच असे अनेक जे कर्मचाऱ्यांचे नातेवाईक आहेत ह्या कंपनीच्या बाहेर थांबलेत। एकंदरीत हा जो ब्लास्ट आपण जर आता या ठिकाणी पाहाल तर अजून जवळपास आता 16 ते 17 तास झालेत।